अयोध्येतील राम मंदिर दानचोरीमुळे देशभरात वादळ उठलेलं असतानाच मुंबईतल्या प्रसिद्धिविनायक मंदिराबाबतही राज ठाकरेंनी धक्कादायक दावा केलाय। सिद्धिविनायक मंदिरातनं कोट्यवधींच्या दानाची चोरी झाल्याचा धक्कादायक आरोप राज ठाकरेंनी केलाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिण्यात आलेल्या एका पत्राचा आधार घेत मनसे अध्यक्षांनी सिद्धिविनायक मंदिरातनं दरवर्षी तब्बल 18 कोटींची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केलाय। त्यामुळे याची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली। राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे या विश्वस्त मंडळाच्या पत्राचा दाखला देत त्यांनी हे आरोप केले। याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकरांवर सभागृहात अप्रत्यक्ष आरोप केले होते। त्यामुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धिविनायकाच्या नावाखाली नेमकं कुणाचं उखळ पांढरं होतंय हा प्रश्न उपस्थित होतो। राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते। आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत। राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही, पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये। आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। तर राज ठाकरेंच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। साहेब, त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो। मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो। मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू। आता सिद्धिविनायक मध्ये कोण होता हे मी सांगायची गरज नाही। म्हणजे तो दाखला आम्हाला लागू होतो का त्यांच्या बाजूला बसलेले असतील त्यांना लागू होतो, हाही एक प्रश्न अनेक संभ्रमाचा निर्णय निर्माण होतो। आणि असा त्यांच्याकडे जर अधिकची माहिती जर आताची असेल तर त्यांनी ती मग एवढे दिवस गप्प का बसले होते, हाही प्रश्न निर्माण होतोय। परवाच्याच सभेमध्ये एकनाथ शिंदेजींनी जो मुद्दा मांडला होता, मी म्हणत नाही का त्यात हे योग्य आहे का अयोग्य आहे, पण त्याची चर्चा न करता मला ते विषांतर करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतोय। सर्वप्रथम राज ठाकरेंनी भाषण केलंय आणि आरोप केलेत आणि काही बोलले, त्याच्यात नवीन काय? आणि जो व्यक्ती घरामध्ये बसून स्टेटमेंट करतो तर या अशा व्यक्तीची क्रेडिबिलिटी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शून्य झालेली आहे। ते एक फक्त मिमिक्री आर्टिस्ट म्हणून राहिलेले आहेत, एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून राहिलेले आहेत। जी शिवउद्योग सेना स्थापन केली होती, मायकल जॅक्सनला बोलवलं होतं, मायकल जॅक्सनला नाचवलं होतं, त्या पैशांवरती किती मराठी तरुणांना त्यांनी उद्योगधंदे दिले याचं उत्तर देऊ शकत नाहीत राज ठाकरे। माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना।